भरपूर फायबर आणि ओमेगा 3 असलेली एकदम मस्त आणि टेस्टी अशी जवसाची चटणी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत. एक वाटी जवस घेतले, स्वच्छ निवडून चाळून घ्यायचं आणि छान अशी कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. आता जवस भाजताना गॅस एकदम मंद ठेवायचा आणि असं तड आवाज आला पाहिजे, तेव्हा जवस आपलं छान असं भाजलं जातं. आता भाजलेलं जवस एका चाळणीमध्ये काढून घेतलं, छान चाळून घ्यायचं आणि म्हणजे जो काही राहिलेला काडी कचरा आहे तो त्याच्यामध्ये निघून जातो. आता जवस थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे बघा किती छान भाजले गेले अगदी पोट फुटेपर्यंत. आता याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे मिरची पावडर घातली आणि आता हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही लसूण वापरू शकता, पण लसूण घातल्यानंतर चटणी जास्त दिवस नाही टिकणार. ही जी चटणी आहे तर 3 महिने आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. आता चटणी एकदम मस्त छान अशी तयार झाली. जास्त बारीक पावडर करायची गरज नाही. थोडीशी जाडसर पूड ठेवली तरी सुद्धा छान लागते आणि परफेक्ट आपली चटणी इथं तयार झाली. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा काचेच्या कंटेनरमध्ये. 3 महिने आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही आणि या चटणीमुळे तुमच्या जेवणाची चव सुद्धा नक्कीच वाढेल. असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.